राज, मुघलशाही मिर्झा राजा जयसिंग 80,000 स्वार, 5,000 पठाण आणि मोठ्या पायदळाच्या ह्यांच्या बंदोबस्तानं दखनत यायला निघालाय. आणि त्यांच्याबरोबर तो दिलेर खान पठाण बी आहे आणि त्या गनिमांचं तळ बुरानपुरात आहे. राजे, ह्याचा अर्थ आदिलशाहीचे सुभेदार आणि सरदार मिर्झा राजा जयसिंगच्या सैन्यात सामील झाले हे पक्क. वैराज, आणि मुघलशाही अंमलातील ठाणी, सुभेदार आणि मोठमोठे सरदार यांना फरमान बी आलाय मिर्झारांच्या फौजेत सामील होण्याचा. मिर्झा राजे जयसिंग म्हणजे राजपुतान्यातील आमेरचे महाराज, मुघलांचे राजकार्य धुरंधर मुरब्बी आणि निष्ठावान सेनानी. शहजादा शुजा बरोबरच्या कंदाहार मोहिमेत यांनी इराणच्या अली मर्दान खानला कोंडून ठेवलं, म्हणून कंदाहार मोहीम यशस्वी झाली आणि त्यावर खुश होऊन बादशाह शहाजहाननं यांना मिर्झा राजा असा किताब दिला. आणि बादशाह शहाजहान आजारी पडल्यावर त्याच्या चारही शहजाद्यांमध्ये सत्ता संघर्ष चालू झाला. त्यावेळी ह्या मिर्झा राजा जयसिंगानं औरंगजेबाची साथ दिली आणि त्यामुळे औरंगजेब तख्तपोशी झाला. असा हा मिर्झा राजा जयसिंग मुघलशाहीचा महत्वाचा स्तंभ. शिवाय मुघलशाहीचे आणि यांचे जुने नातेसंबंध. जयसिंगांचे आजोबा भगवान दास, त्यांची बहीण जोधाबाई ही अकबराची पत्नी आणि जयसिंगांचे वडील, त्यांची बहीण मानाबाई ही जहांगीराची पत्नी. त्यामुळे राजे, मुघली सत्तेविषयीची निष्ठा त्यांच्या धमन्यांमधनं वाहतेच आहे. अलबत्त मिर्झा राजे जयसिंग राजकारण धुरंधर आहेत, मुरब्बी आहेत, परंतु त्याचबरोबर ते शब्दांचे पक्के आणि निष्ठेचे कडवे आहेत. मिर्झा राजे आपल्या मुलखात पोहोचेपर्यंत त्यांच्या फौजेचा पसारा लाखाच्या आसपास जाईल. सोनोपंत, मुलखाचा आणि गडकोटांचा कडेकोट बंदोबस्त करायला हवा. सर्व गडकोटांवर खबरधाडा आणि सज्ज राहण्यास सांगा. दारुगोळा आणि धान्य साठा मुबलक तयार ठेवायला सांगा. आणि त्याचबरोबर बहिर्जी नायकांना मिर्झा राजांच्या फौजेवर पाळत ठेवायला सांगा. पंत काका, मिर्झा राजांना आपल्या मुलखात यायला थोडी देर लागेल. तेवढ्या अवधीत एक मनसुबा तडीस न्यावा म्हणतो. ह्या वक्ताला ह्याशिवाय दुसरा कुठला मनसुबा असू शकतो? पंत काका, हा मनसुबा हात उगारण्याचा आहे, परंतु आमच्या मनीचा मनसुबा हात जोडण्याचा आहे. सकवारबाई साहेब, आज द्वादशी नाही का हो? म्हणजे 2 दिवसावर सूर्यग्रहण. कसली मोठी पर्वणी म्हणावी ही. हो ना. आणि सूर्यग्रहण म्हणजे पुण्य संचयाचा काळ. दानधर्म, तुला यासारखी पुण्यकर्म ग्रहण काळात करावीत असं शास्त्रात सांगितलेलं आहे. हो ना सकवारबाई साहेब, आमच्याही मनात आहे ह्या संधीचा फायदा घेऊन थोडं दान धर्म करावा. स्वतःसाठी नाही, स्वराज्यासाठी. त्या आकाशातल्या सूर्याला जरी ग्रहण लागत असेल तरी स्वराज्याच्या सूर्याला ग्रहण लागू नये म्हणून. काळजी करू नका पुतळाबाई साहेब. स्वराज्याचा हा सूर्य रयतेच्या हृदयात तळपतोय. हा सूर्य, हा प्रकाश लोककल्याणाचा आहे. आणि जोवर हे लोककल्याणाचं कार्य सुरू राहील तोवर स्वराज्याच्या सूर्याला ग्रहण लागूच शकत नाही. पण हे जरी खरं असलं तरी लोककल्याण, समाजकार्य
हे सगळं करताना भगवंताचा आशीर्वाद पाठीशी असावा, म्हणजे त्या सत्कर्मात पाठबळ मिळतं. अलबत्त. बाईसाहेब, एक आनंदाची बातमी सांगायची होती. राजेंनी महाबळेश्वरी जायचा बेत आखलाय. ग्रहणाची पर्वणी साधावी असं मनी दिसतंय त्यांच्या. पण ह्यावेळी देवदर्शन हाच मनसुबा आहे की? हो ना थोरल्याबाई साहेब, आधी हे नक्की विचारून घ्यावं. खरंय तुमचं. आम्ही आऊसाहेबांनाच विचारतो. नाहीतर शंभू महादेवाऐवजी मागच्या वेळीसारखं हर हर महादेव असायचं. थोरल्याबाई साहेब, काहीही झालं तरी ग्रहणाची पर्वणी चुकायला नको, इतकंच. भाईजान, कब से हमारे जहन में एक सवाल गूंज रहा है, सिवा के बारे में आप अभी भी इतने सुस्त क्यों हैं? क्या आप आपकी और हमारी बेइज्जती का बदला नहीं लेना चाहते? यहाँ हमारी रातों की नींदें बेख्वाब हो रही है और आप तस्सुम्मस नहीं हो रहे. आपा जान, आप बेफिक्र रहिए. इस बार हमने सारा इंतजाम कर दिया है. हमने मुगलिया सल्तनत की सबसे तेज शमशीर आमेर के महाराजा मिर्जा जयसिंह को नामजद कर दिया है. भाईजान, नामजद तो आपने मामूजा शाहिस्ता खां साहब को भी किया था, पर क्या हुआ? कुछ भी नहीं, सिर्फ बेइज्जती सहन करनी पड़ी. भाईजान, हम जल्द से जल्द इस अंगूठी में नगीना जड़ाना चाहते हैं. इस बात पर गौर फरमाइए. फर्क है आपा जान, बहुत बड़ा फर्क है मामूजान शाइस्ता खान में और मिर्जा राजा जयसिंह में. हमारे मामूजान तो जरूरत से ज्यादा खुदहिम्मती में थे कि वो सिवा को शिकस्त दे देंगे, दक्खन पर काबू पा लेंगे, लेकिन उनकी अय्याशी और आराम परस्ती ने उनको डुबो दिया. ऐसी नाकामयाबी मां बदौलत को आज तक हासिल नहीं हुई. भाईजान, मिर्जा राजा जयसिंह हमारे मामूजान के नक्शे कदम पर ना चले बस. आपा जान, हमने कहा आपसे आप फिक्र ना करें. मिर्जा राजा हमारे पुराने वफादार हैं, होशियार हैं. भाईजान, दारा शुको को जब हमने शिकस्त दी थी तब भी मिर्जा राजे हमारे साथ में थे. उनकी वफादारी पे हमें एतबार है. आप देखिए आपा जान, जल्द ही सूरज गिरान होगा. ये काफर सूरज गिरान को बड़ा पाक समझते हैं. इस बार का सूरज गिरान उनके लिए नापाक साबित होगा. मिर्जा राजे उनके स्वराज को गिरान लगाएंगे जरूर. ग्रहण? ग्रहणाची पर्वणी साधून राजेंनी महाबळेश्वरी जाण्याचं बेत योजिला आहे. राजे कधीपासून मुहूर्तादी गोष्टींचा विचार करू लागले. आमच्याशी तर कसलीही मसलत केली नाही. काय? आऊसाहेब, राजेने तुम्हाला कल्पना दिली नाही? नवलच आहे. हो ना आऊसाहेब, राजे तर तुम्हाला छोट्यातली छोटी गोष्टही सांगतात, मग एवढी मोठी गोष्ट सांगितली नाही? आमचा तर विश्वासच बसत नाही. अहो, खरंच आम्हास काहीच कल्पना नाही. असो, परंतु राजेंनी असा अचानक महाबळेश्वरी जाण्याचा बेत रचला, तोही कुटुंब कबिल्यासह, म्हणजे आश्चर्यच आहे. या प्रकरणाचा छडा लावलाच पाहिजे. हुकुम, अब हमारा डेरा नर्मदा किनारे लग चुका है. अब आगे के मंसूबा है हुकुम साहब? आगे का मंसूबा हम आपको बताते हैं उग्रसेन जी.
मिर्जा साहब, हमारी एक इल्तिजा है आपसे। कहिए खान साहब। हमें जल्द से जल्द सीवा के मुल्क जाना है, इसलिए कल हमारी फौज का रुख हम औरंगाबाद की ओर मोड़ेंगे। नहीं नहीं खान साहब, कल नहीं, कल तो सूर्य ग्रहण हो गए हैं और सूर्य ग्रहण के वक्त कोई भी सियासती काम ना करे हैं हम लोग। उस समय केवल यज्ञ याग और अपने कुल देवता का स्मरण करके अनुष्ठान करने का रिवाज है हमें। इसलिए कल अनुष्ठान होगा। परसों औरंगाबाद के लिए फौज कूच करेगी। लेकिन मिर्जा साहब, हमारे साथ इतनी बड़ी फौज, जर्रार तोपें, हाथी, घोड़े, ये सब होने के बाद भी हमें आपको ये क्या कहा अभी आपने, वो आपके बुद्ध का अनुष्ठान। हाँ, वही अनुष्ठान, ये सब करने की क्या जरूरत है? राजा साहब, हमें अपनी शमशीर पे भरोसा होना चाहिए बस। खान साहब, राजपूत हो गए हैं हम। अपना खौलता खून शमशीर को पिलाकर ही जंग के मैदान में जाते हैं और अपनी शमशीर पर घना भरोसा हुए है और अपनी शमशीर का वार सही जगह और सही समय पर होने के लिए हृदय दृढ़ होना बहुत जरूरी होता है। इसीलिए इस अनुष्ठान से मन को ऊर्जा मिलती है और इस शिवा जैसे दुश्मन पर जीत हासिल करनी है, भगवान का आशीर्वाद होना घना जरूरी है। आमच्याशी काहीच बसलत नाही, सदरेवरही काही चर्चा नाही आणि राजेंनी अचानक महाबळेश्वरी जाण्याचा निर्णय घेतला, तोही कुटुंब कबिल्यासह। याचं नक्की कारण काय असेल हे राजेंनाच विचारावं लागेल। या या सावकाश ना पेटारे, नियोजित स्थळी सुखरूप पोचतील याची दक्षता घ्या आणि तानाजी काकांना तपशीलवार घ्या। बाळराजे, ही ह्या समयी कोणती मोहीम म्हणायची? हरवा, अजून एक पेटारा घ्या। जी धाकलं त्यांनी। तुमचं नेमकं काय चालू आहे कळेल का आम्हास? आऊसाहेब हो, आबासाहेबांनी सांगितलेल्या सूचनांचं पालन करीत आहोत। मोहीम फोडायची नाही असं आबासाहेबांनी सांगितलंय। मग मोहिमेबद्दल आम्हास राजेनं विचारलं पाहिजे। अहो आऊसाहेब, आबासाहेब तर पुढच्या तयारीसाठी गड उतार झाले सुद्धा। आता ते तुम्हाला महाबळेश्वरीच भेटतील। आम्ही येतो आऊसाहेब। राजेंच्या मनात काय चालू आहे जगदंब जाणे। सर्व बैजवार, या याद्यांमधील सर्व जिन्नस वस्तुखाना आणि जवाहीरखान्यातून या बैलगाड्यांमध्ये आणि पेटाऱ्यांमध्ये भरून घ्या। त्याच्या नोंदी अनाजीपंतांना दाखवा आणि मग हे सर्व तानाजीराव आणि येसाजीरावांच्या कडक बंदोबस्तात महाबळेश्वरला रवाना करा। ह्या
त्या गाड्यांच्या नोंदी. मोरोपंत, ही सगळी तयारी कोणत्या निमित्तानं आम्हालाही कळू दे. महाबळेश्वरी मोठा दानधर्म करण्याचा बेत दिसतोय राजांचा. पंत, अहो राजांची सूचना आम्हाला शिरसावंती आहे आणि राजांच्या सूचनेप्रमाणे सर्व सिद्धता झाली. आता उद्या पहाटे महाबळेश्वरी योजलेले सुखरूप पार पडले म्हणजे झाले. कसली सिद्धता मोरोपंत? काय योजली राजेने? भाऊसाहेब, क्षमा असावी. आम्हास ते सांगण्याची अनुमती नाही. उद्या महाबळेश्वरी आपणास उलगडा होईलच. आम्ही निघतो भाऊसाहेब. आम्हास पालखी आणि मेण्यांचीही व्यवस्था पाहायची आहे. आज्ञा असा. सोनोपंत, राजेंच्या या योजनेबद्दल तुम्हास काही खबरबात? नाही अवसाहेब, अद्याप आम्हाला कुठलीही खबरबात नाही. आम्ही मोरोपंतांना विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी मोठ्या हुशारीनं आमचा प्रश्न टाळला. परंतु आऊसाहेब, राजांच्या मनी मंगलच योजना असणार. बघूया, उद्या आपल्याला कळेलच. काहीतरी मोठा मनोदय दिसतोय खास. हुकुम, यज्ञ की सारी तैयारियां हो चुकी है. हे एकलिंग जी, हे महादेव, आप ही हमारे तारणहार हो. अपनी कृपा हम पर सदा बढ़ाए रखना. ओम शरण चंडी. राजे, या ग्रहण काळात मंत्रसाधना करायची असते. त्याचं औचित्य छान साधलं, तेही महाबळेश्वरी, शंभू महादेवाच्या साक्षी. हो ना, श्री क्षेत्र महाबळेश्वर म्हणजे महाराष्ट्राचं कैलास, स्वयंभू शिवलिंग. महापवित्र कृष्णा नदी इथेच उगम पावते. पंत, पण केवळ कृष्णामाईचेच माहेर नाही बरं का हे. हो ना, कोयनामाई, वेणामाई, गायत्री, सावित्री या नद्यांचंही माहेर हेच बरं का. आणि या पंचनद्या म्हणजे जणू सख्या बहिणी एकाच ठिकाणी सुखाने नांदतायत. सोनोपंत, या ग्रहण काळात जशी मंत्र साधना करायची असते त्याचप्रमाणे दानधर्म करण्याची रीत आहे ना? होय राजे. पंचनद्यांच्या उगम सानिध्यात महाबळेश्वराचं दर्शन. राजे, आता पुढचं प्रयोजन?